नमस्कार मित्रांनो, मी पर्जन्य रोडे. कन्यादानाबद्दल आपण माहिती घेत होतो विवाह संस्कारामधल्या. आणि याच्या आधी आपण 3 एपिसोड बघितले. त्याच्यामध्ये आपण थोडी माहिती घेतली आणि कन्यादान कोणी करावं, मामाने करावं की वडिलांनी करावं आणि अन्य कोण अधिकारी आहेत हे देखील आपण मागच्या एपिसोडमध्ये बघितलं. आता मुख्य कन्यादानाचा जो विधी आहे त्याबद्दल आपण आज थोडंसं बोलूया. तर कन्यादानाच्या विधीच्या सुरुवातीलाच 2 मंत्र येतात. फार सुंदर मंत्र आहेत. पहिला मंत्र आहे की कन्याम कनकसंपन्नाम कनकाभरणैर्युताम दास्यामी विष्णवे तुभ्यं ब्रह्मलोक जिगीषया. आता याच्यामध्ये मंत्राची सुरुवात अशी आहे की कन्याम कनकसंपन्ना, म्हणजे ही जी सालंकृत कन्या आहे ती मी या वराला देत आहे असं वडील म्हणतात. तर कुठल्याही वडील ती मुलगी देत असताना त्यांना जे काही शक्य आहे तर त्यांच्या शक्तीप्रमाणे ते त्या मुलीला अलंकार घालतात, सोन्याचे दागिने घालतात आणि मग ती सालंकृत कन्या जी आहे ती वराला देत असतात. पुढच्या अर्ध्या ओळीमध्ये येतं की दास्यामी विष्णवे तुभ्यम. आता इथे स्पष्टपणे त्या वराला विष्णू असं उल्लेख केलेला आहे असं आपल्याला दिसतं. तर विष्णू म्हणून अर्थातच त्या वराला मोठेपणा दिलेला आहे. पण मोठेपणा दिलेला असला तरी त्याच्या मागे अशी एक भावना आहे जी त्या श्लोकामध्ये उद्धृत नाही आहे, परंतु त्याच्या मागची भावना अशी आहे की तुम्हाला मोठेपणा दिला आहे तर तुम्ही देखील त्या मोठेपणाचा अनुसरूनच वागलं पाहिजे. म्हणजे तुमच्याकडे ती जबाबदारीची जाणीव पाहिजे की आपण कसं वागलं पाहिजे. जर तुम्हाला विष्णू असं संबोधलेलं आहे तर तुम्ही देखील त्या पद्धतीनेच वागलं पाहिजे. आणि हे त्या कन्यादानाच्या शेवटी आपल्याला स्पष्ट उल्लेख झालेला आपल्याला दिसतो की कशा पद्धतीने मुलीचे वडील जे आहेत ते त्या मुलाला समजवतात किंवा समज देतात की कशा पद्धतीने तू वागलं पाहिजे आणि कशी तुझी जबाबदारी जी आहे ती तू म्हणजे जबाबदारीने जाणीव ठेवून तू वागलं पाहिजेस, हे आपल्याला शेवटी ते समजवताना दिसतात. तर इथे त्याला विष्णू संबोधलेलं दिसतं की दास्यामी विष्णवे तुभ्यम. आणि पुन्हा एकदा संकल्पामध्ये जी इच्छा व्यक्त केलेली आहे, जी आपण मागे चर्चा केली, तीच पुन्हा एकदा इथे उद्धृत झालेली आपल्याला दिसते की ब्रह्मलोक जिगीषया, म्हणजे मला आणि माझ्या पूर्वजांना ब्रह्मलोक प्राप्त व्हावा याच्यासाठी म्हणून मी हे कन्येचं दान हे महाविष्णू स्वरूपी वरा तुला देत आहे, असा हा पहिला श्लोक येतो. त्याच्यानंतर दुसरा श्लोक येतो की विश्वंभर सर्वभूत साक्षिण्या सर्व देवताः इमाम कन्याम प्रदास्यामी पितॄणाम तारणायच. म्हणजे हे महाविष्णू आणि सगळ्या देवतांना साक्षी म्हणून ही कन्या जी आहे ती मी या वराला देत आहे असं मुलीचे वडील जे आहेत ते तिथे म्हणतात. आणि शेवटी पुन्हा एकदा परत तेच की संकल्पामध्ये जी इच्छा व्यक्त केलेली आहे ती पुन्हा एकदा इथे उद्धृत झालेली आपल्याला दिसते की पितॄणाम तारणायचे, म्हणजे माझ्या पितरांचा उद्धार व्हावा याच्यासाठी म्हणून मी या कन्येचं दान करत आहे असं आपल्याला तिथे स्पष्टपणे उद्धृत झालेलं दिसतं. तर मी मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की कन्यादान हे प्रत्यक्ष रूपाने नसलं तरी अप्रत्यक्षपणे पितरांना उद्देशूनच आहे आणि त्याचा मूळ उद्देश पितरांचा उद्धार व्हावा हाच आहे आणि तो पुन्हा एकदा इथे आपल्याला उद्धृत झालेला दिसतो. आता कन्यादान करताना वराचं तोंड हे पूर्व दिशेला, वधूचं तोंड पश्चिम दिशेला, म्हणजे ते दोघं एकमेकांकडे समोरासमोर तोंड करून उभे आहेत. आणि कन्यादान करणारे आई वडील जे आहेत त्यांचं तोंड जे आहे ते उत्तर दिशेला असतं. सामान्यतः दान देणाऱ्याचं तोंड हे पूर्व दिशेला असलं पाहिजे आणि दान स्वीकारण्याचं तोंड जे आहे ते उत्तर दिशेला असलं पाहिजे, असा आपल्याला एक श्लोक तिथेच सापडतो. परंतु कन्यादानाच्या वेळेला मात्र या गोष्टीचा विपर्यास झालेला दिसतो आणि ते देखील त्या श्लोकामध्ये चालले आहे की सर्वत्र प्रांगमुखो दाता, म्हणजे देणाऱ्याचं तोंड पूर्वेला, प्रतिग्राही उदंगमुखा, स्वीकार करण्याचं तोंड उत्तरेला, आणि कन्यादाने विपर्यासो, कन्यादान करताना मात्र ही परिस्थिती जी आहे ती बरोबर उलटी असते. देणारा जो आहे त्याचं तोंड उत्तरेला असतं आणि दान स्वीकारणारा जो आहे त्याचं तोंड जे आहे ते पूर्वेला असतं. अशा पद्धतीने हे चौघेजण उभे राहिलेले आपल्याला दिसतात. आता महाराष्ट्रामध्ये सामान्यतः हा जो विधी आहे तो उभं राहून केला जातो, बसून केला जात नाही. चौघेजण उभे असतात आणि मग ते एकमेकांची उंजळ करतात, ते एकमेकांच्या उंजळीवरती आपली उंजळ धरतात आणि पाणी सोडलं जातं. महाराष्ट्राच्या बाहेर काही परंपरांमध्ये हा जो विधी आहे तो बसून केला जाण्याची सुद्धा पद्धत असेल. काही साऊथ इंडियन विवाहामध्ये मी असंही बघितलं की मुलीला त्या वडिलांच्या मांडीवरती बसवलं जातं आणि त्याच्यानंतर तो कन्यादानाचा विधी केला जातो. तर हे जे काही आहे ते प्रांतिक भेद असू शकतात, परंतु महाराष्ट्रामध्ये तरी असं काही मी बघण्यात नाही आणि ग्रंथामध्ये तरी तसं काही आपल्या जे महाराष्ट्रामध्ये प्रचलित आपल्याकडे जो विवाह विधी केला जातो तर त्याच्याशी संदर्भात जे ग्रंथ आहेत त्या ग्रंथामध्ये तरी मला कुठे अशा प्रकारचा उल्लेख आढळलेला नाही. तर हाच 4 जणही उभे असतात आणि उभ्याने हा विधी केला जातो आणि सगळ्यात खाली मुलीची उंजळ असते, त्याच्यावरती मुलाची उंजळ म्हणजे जो दान स्वीकारणार आहे त्याची उंजळ, आणि त्याच्या हातावरती जे दान देणार आहेत म्हणजे मुलीचे वडील ते उतरता हात धरतात आणि त्यांच्या हातामध्ये 2 दर्भ असतात आणि त्या दर्भांवरनं सतत धार त्या वराच्या उंजळीमध्ये पाण्याची पडत राहते आणि त्या वडिलांच्या हातावरती म्हणजे मुलीच्या वडिलांच्या हातावरती मुलीची आई जी आहे ती पाण्याची धार धरून उभी असते. आता इथे सुद्धा एक विशिष्ट प्रकारचं पात्र वापरायला सांगितलंय की ज्याच्यातून जशी अभिषेक पात्रातून संततधार पडते
तशी अनविच्छिन्न धार जी आहे ती त्यांच्या हातावरती पडली पाहिजे. आणि तिथे शब्द देखील तसाच आलेला आहे की ती धार अखंड पाहिजे, तुटता कामा नये. आता हल्ली आपण ते पात्र उपलब्ध नसतं किंवा वेळेच्या अभावाने जे काय असेल अडचण त्यामुळे पळीभांड वापरतो, तर काही पुरोहित पळीने पाणी घालायला सांगतात किंवा त्या भांड्याने देखील प्रत्यक्ष धार धरायला सांगतात. तर जे काय त्या परिस्थितीला उपलब्ध असेल त्याप्रमाणे ती धार जी आहे ती हातावरती पाण्याची सोडली पाहिजे. तर ती आई पाण्याची धार धरते आणि मग ते वडिलांच्या हातावरनं दर्भावरून ते पाणी जे आहे ते वराच्या ओंजळीत पडतं. आता पुन्हा इथे दर्भच का? तर मी मागच्या भागामध्ये पण सांगितलेलं होतं की दर्भ हे पितरांना सूचित करतात, पितृकर्माला सूचित करतात. आणि कन्यादानाचा मूळ उद्देश हा पितृकर्मच म्हणजे पितरांचा उद्धार हाच आहे. म्हणून ते पाणी जे आहे ते दर्भांवरनं त्या वराच्या ओंजळीमध्ये सोडायला सांगितलेलं आहे. म्हणून त्यांच्या हातामध्ये 2 दर्भ धरलेले असतात. आणि त्यावेळेला तिथे आलेले जे पुरोहित असतात ते पुरोहित दोघांच्याही गोत्रांचा उच्चार करतात. वराच्या गोत्रांचा आणि त्याच्या 3 पिढ्यांचा उच्चार करतात. वधूच्या गोत्राचा आणि तिच्याही 3 पिढ्यांचा उच्चार करतात. म्हणजे ही वधू कोणाच्या गोत्रामध्ये जन्माला आलेली आहे, त्याच्यानंतर कोणाची मुलगी आहे, कोणाची नात आहे. त्याचप्रमाणे हा वर देखील कुठल्या गोत्रात जन्माला आलेला आहे, तो कोणाचा मुलगा आहे, कोणाचा नातू आहे, कोणाचा पणतू आहे, अशा त्याच्या 3 पिढ्यांचा उल्लेख केला जातो. अर्थातच ज्याला देणार म्हणजे वराला देणार, त्यामुळे वराच्या गोत्राचा आणि नावांचा उच्चार हा आधी केला जातो. आणि त्याला श्रीधर रूपेणे वराय असा शब्द तिथे वापरलेला आहे. म्हणजे स्पष्ट पुन्हा एकदा त्याला विष्णूच्या जागी नेऊन बसवलेलं आहे असं आपल्याला तिथे दिसतं की तो विष्णू स्वरूपात आहे असं मानून त्याला ती कन्या देत आहेत. तर तिथे त्याच्या गोत्राचा आणि नावांचा उल्लेख केला जातो. आणि त्याच्यानंतर मुलीच्या गोत्राचा उल्लेख केला जातो. त्याच्यानंतर मुलीचे वडील कोण, मुलीचे आजोबा कोण, मुलीचे पणजोबा कोण याचाही उल्लेख केला जातो. आणि ती मुलगी कुठल्या गोत्रातून आता कुठल्या गोत्रात जाते हा सगळा उल्लेख एका पाठोपाठ एक तिथे येतो. आता बऱ्याच लोकांच्या मनामध्ये तिथे असंही आहे की समजा वर आणि वधू या दोघांचं गोत्र एकच आहे, म्हणजे सगोत्र विवाह जर होत असेल तर कन्यादान अन्य कुठल्या तरी व्यक्तीकडून केलं आणि तिथे जर नावं आणि गोत्र जी आहेत ते त्या अन्य व्यक्ती जी देणारी आहे कन्यादान करणारी तिच्या 3 पिढ्यांची नावं घेतली तर तो दोष जातो, अशी बऱ्याच लोकांची धारणा आहे. परंतु याला कुठेही शास्त्रसंमत असा आपल्याला काही पुरावा सापडत नाही. कुठल्याही धर्मग्रंथामध्ये असा आपल्याला उल्लेख दिसत नाही की अन्य व्यक्तीकडून जर कन्यादान करवून घेतलं आणि तिच्या 3 पिढ्यांची नावं घेतली तर हा दोष जातो. शास्त्राने सगोत्र विवाह सर्वथा विवर्ज्य सांगितलेला आहे. सगोत्र विवाह करूच नाही. आणि तरी पण जर करायची वेळ आली तर देखील तुम्ही ज्यांची नावं आहेत मूळ म्हणजे मुलीचे वडील, आजोबा, पणजोबा त्यांचीच नावं आणि त्यांच्याच गोत्राचा उल्लेख केला पाहिजे. अन्य कोणाच्या नावांचा आणि गोत्रांचा उल्लेख करून तो दोष जात नाही. त्यामुळे हा जो एक समज लोकांच्या मनामध्ये आहे तो लोकांनी नक्कीच आपल्या डोक्यातनं काढून टाकावा. तर अशा पद्धतीने दोघांच्याही नावांचा आणि गोत्रांचा उच्चार तिथे केला जातो. आणि त्याच्यानंतर मग म्हटलंय की श्रीरूपिणीं प्रजापती दैवत्याम, म्हणजे त्या मुलीला जसं वराला त्या विष्णूच्या स्वरूपात मानलेलं आहे तसं मुलीला देखील लक्ष्मीच्या स्वरूपात मानलेलं आहे. श्री म्हणजे लक्ष्मी आणि रूपिणी म्हणजे श्री रूपामध्ये ती लक्ष्मी आहे, प्रजापती दैवत्याम. आणि पुन्हा एकदा इथे मग आधीच्या भागामध्ये मी जे सांगितलं तोच हेतू जो आहे तो परत एकदा इथे उद्धृत झालेला दिसतो की धर्मप्रजा सिद्ध्यर्थम, म्हणजे तुमच्या धर्माचा. आता इथे धर्म म्हणजे स्पष्ट तुम्ही ज्या रिलिजनशी बिलॉंग करता म्हणजे ज्या धर्मातून तुम्ही येता त्याचबद्दल हा इथे धर्म हा शब्द इथे अपेक्षित आहे. याच्यानंतर पुन्हा एकदा धर्म हा शब्द इथे वापरलेला आपल्याला दिसतो, परंतु तो हिंदू मुस्लिम अशा धर्माशी निगडीत नाही, तर धर्म हा कर्तव्य या उद्देशाने येतो. परंतु इथे जो धर्म हा शब्द आलेला आहे हा स्पष्टपणे तुम्ही कुठल्या धर्मातनं म्हणजे तुम्ही कुठल्या उपासन पद्धतीतून येता त्याच्याशी निगडीत आहे. तर त्यामुळे धर्मप्रजा सिद्ध्यर्थम म्हणजे तुमच्या धर्माचा पुढे पुढे प्रचार प्रसार व्हावा. म्हणजे तुम्ही ज्या परंपरांमधनं येता, तुमच्या कुळाची परंपरा असेल, तुमच्या जातीची परंपरा असेल, तुमच्या धर्माची परंपरा असेल, त्या ज्या सगळ्या परंपरा आहेत त्या तुमच्या येणाऱ्या संततीच्या माध्यमातून पुढे जाव्यात त्या उद्देशाने. आणि तुमचा कुल देखील तुमचा कुलवृक्ष किंवा तुमचं कुळ वाढावं, वंश वाढावा या हेतूने मी ही कन्या जी आहे ती तुम्हाला देत आहे असं इथे आपल्याला स्पष्टपणे उल्लेख झालेला दिसतो. तर त्यामुळे धर्मप्रजा सिद्ध्यर्थम कन्याम तुभ्यमहम संप्रदते असं मुलीचे वडील म्हणतात. आणि ते जे कुशोदक आहे म्हणजे दर्भावरनं सोडलेलं जे पाणी आहे ते त्या वराच्या हातावरती घालतात, वर ते वधूच्या उंजळीमध्ये सोडतो आणि वधू सर्वात शेवटी ते पाणी खालती सोडते. असा हा सगळा कन्यादानाचा सुंदर विधी आहे. याच्यात एक पुढचा आपण भाग करू शेवटचा, त्याच्यामध्ये मग तो दान स्वीकारताना कशा पद्धतीने दान स्वीकारतो वर आणि त्याला कशा पद्धतीने मुलीचे वडील जे आहेत ते त्याच्या कर्तव्याची आणि जबाबदारीची जाणीव करून देतात त्याबद्दलचे जे काही शब्द आलेले आहेत किंवा काही मंत्र आलेले आहेत त्याचा आपण पुढच्या भागामध्ये आपण त्याचा अर्थ बघूया. आणि आज आपण इथेच थांबूया. नमस्कार.